थोडं थांबा, इकडे बघा बघा आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा थोडं थांबा, इकडे बघा बघा आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा काय सांगाल आजी, तुम्हाला शेतकरी संघटनेनं बैलजोडी दिली आहे, काय तुमची भावना आहे? काय नाही, मला आनंद झाला, माझी भावना झाली, पण ते सरकारनं का करावं, सगळ्याला कर्ज माफ करावं, झालं बैल देव काय कर्ज माफ करावं, मालाला भाव द्यावं, सगळ्याचं माझ्यावणीच करावं त्यांना. माझी भावना नाही मला दिली म्हणून माझं समाधान झालं असं नाही, सगळ्या जगाचं समाधान हो, ज्याला शेत माझ्यावणी येतं का त्यांचं कल्याण हो. तुम्हाला बैलजोडी दिली, आता उद्यापासून बैलजोडी लावून काम करणार? हा, बैलजोडी लावून मी काम करते. माझ्या खांद्यावरला जो उतरला, माझ्या नवऱ्याचे कातडे निघालते, मला आनंद झाला, ह्यांना धन्यवाद देणाऱ्याला. काय सांगाल बाबा, आजोबा तुमचं काय, तुम्हाला काय वाटतं? बैलजोडी मिळाली आज तुम्हाला? बैलजोडी मिळाली, मला आनंद झाला, सगळ्याला आनंद झाला, मला आनंद झाला, तसे सगळ्यालाच आनंद व्हावं. पुऱ्या भारताला जेवढे कुणबी आहेत तेवढ्याला असाच आनंद हो. मला जसा आनंद वाटायला तसे त्याला बी आनंद हो, त्याचं कर्ज कमी हो, परत खूप मालाला भाव मिळावं, तिथून हे त्याला बी सगळ्या ह्याचं कर्ज माफ हो. तर हा मला बी आनंद होईल. हा मला दिलं त्यांना नाही म्हणलं तर काही नाही, ते आम्हाला आनंद होणार नाही. त्यांना बी देवा तर आमची समाधानी होईल. आमच्यावरच आहेत ते बी माणसंच आहेत. आम्ही जो वडलो म्हणून आम्हाला दिला असं नाही, सगळ्याच कर्ज माफ करावं, मालाला भाव द्यावं, सगळं करा. शासनाकडून अजून मदत मिळाली का तुम्हाला? काय मिळाली? 50 वर्ष झालं शेती करते आमचे नवरे, मग 50 वर्ष झालं बैल होते, 40 वर्ष, मग त्या बैलावर असं तसं करत होतो. मग 10 वर्ष झालं माझा नवरा खांद्यावर जो घेऊन वडतो, मी कोळपा हाणते, ती एवढी शेती आम्ही असंच करतो. हरभरा पेरो काय बी पेरो आमचं असंच आहे. कोणी बघायला नव्हतं, पण कोणी बघितलं की आमचं आम्ही वाटला हे करणार, तो कोण तर बघून आम्ही काय करा मंडळी कुणाला, पण कोण मला कळाली की आमची कोणी वाटून घेतलं आमचं. आम्हाला हे करता येईना, आऊत लावून आम्हाला परवडणं झालंय. आता बैलजोडी आली की आता आली 3000 रुपये हजरी बैलाला, तर ते 3000 रुपये एका दिवसाला देऊन 4 जागावर शेत आहे, चौकर फिरण्यामध्ये टाइम चाललाय, हे आम्हाला कामच होईना झालं, म्हणून आम्हाला परवडणं झालं म्हणून आम्ही हे केलंय. तर सरकारनं सगळ्यालाच बघावं आणि कर्ज माफ करावं, मालाला भाव द्यावा, शेतकऱ्याला बघावं, तर मला बी समाधान वाटल. माझी समाधानी झाली अशी नाही, दुनियाची समाधानी हो. दुनिया माझ्यासारखीच आहे, त्यांना बी अशी शेती आहे, गरीबच आहे तर सगळे काही नाहीत भाग्याची.